नमस्कार, मी अनिता रमेश तोडकर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. माझ्या गोड मैत्रिणीसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. त्याचा पार्ट 1 आपण पाहिला आहे. पहिल्या भागात आपली भाजी तयार झाली होती. याचा शेवट जरूर पाहावाच लागेल, कारण मुलांना आवडणारा व मुलांच्या डब्यासाठी व आपल्या सर्वांसाठीच खूप छान असा पौष्टिक पदार्थ आपण बनवत आहोत. नक्की ट्राय करा. चला तर पुढे काय काय केलं ते पाहू. मस्त खवलेलं दही फेटून घेतलं. त्यात मोहरी, जिरे, 1-2 मिरच्या, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालून दह्याला वरतून फोडणी घातली आणि कणकेचा गोळा करून थोडीशी पोळी लाटून त्यात केलेली, थंड झाल्यावर आपण केलेली भाजी घालून उंडा करून अगोदर थोडं हाताने व नंतर लाटण्याने लाटून घेतली व चांगली तूप लावून भाजून घेतली. आमच्या होणाऱ्या इंजिनियर साहेबांना आवडणाऱ्या खवले पडलेल्या घट्टसर साखर दही सोबत ही पोळी खायला दिली. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला तर ना हा व्हिडिओ एडिटिंग करताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलं होतं आणि खाण्याचा मोह आवरत नव्हता, कारण हे पराठे खूप छान झाले होते. आणि तुम्ही करून पहा. झटपट होणारी, पटपट होणारी रेसिपी. भेटू तर नवीन अशाच माझ्या अन्नपूर्णा या चॅनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.